तुम्ही जर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा कर्नाटिक म्युझिक जर शिकत असाल तर तुमच्याकडे तानपुरा किंवा तानपुरा इलेक्ट्रॉनिक तानपुरा हा असेलच, बरोबर ना? किंवा तुम्ही ॲप देखील डाउनलोड केलं असेल ज्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत, रोज रियाज नाही करू शकत. सो तानपुरा हा तुम्हाला कधी घ्यायचा आहे? जेव्हा तुम्ही गाणं शिकायला सुरू करून 2 वर्ष होतील त्याच्यानंतर तानपुरा प्रॅक्टिस तुम्ही उत्तम परिस्थितीत करू शकता. त्याच्या आधी आपल्याला आपले स्वर हार्मोनियमवरती ऐकून म्हणून प्रॅक्टिस करायला लागतील आणि मग तानपुऱ्यावरती आपण इझिली करू शकतो. तर तानपुऱ्यावरती स्वर प्रॅक्टिस करायला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे सांगा बघू? इयर ट्रेनिंग. जेवढं तुम्ही जास्त ऐकाल किंवा हार्मोनियमवर प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला स्वर जास्त कळत जातील. म्हणजे हा स्वर कुठला आहे हे तुम्ही कसं ओळखाल? तर त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट इज इयर ट्रेनिंग. इयर ट्रेनिंगशिवाय आपण हे नाही करू शकत. तर जसं आपण म्हणतो की तानपुरा हा रियाज करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. जे कोणी मोठे मोठे गायक आहे ते सुद्धा तानपुऱ्यावरती नक्कीच प्रॅक्टिस करतात. मेन इज तानपुरा. हार्मोनियम आधी करायचं, हार्मोनियमवरती प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर तानपुरा. सो तानपुरा इज द बॅकबोन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक, ज्याला आपण शास्त्रीय संगीताचा कणा म्हणू शकतो. आपण जर इन्स्ट्रुमेंटल तानपुराचा विचार केला तर त्याच्यावरती 4 तारा असतात, बरोबर? तर त्या तारांमध्ये कुठले स्वर असतात? तर बघा, आता तुम्हाला तानपुरा ऐकू येत असेल. सा सा सा, सा सा सा, सा सा सा. तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची ट्यून आधी मॅच केली पाहिजे. तुमची जी पट्टी आहे आणि ती तानपुरेची पट्टी ही मॅच झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा सा म्हणाल तेव्हा तुम्हाला तिथे सा ऐकू आला पाहिजे. सा सा सा, सा सा सा, सा सा सा. सो या प्रकारे तुम्ही सा हे जे स्वर आहेत हे तुम्ही ऐकून जेव्हा तुमचे कान तयार होतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की तिथे काय वाजतंय. सा सा सा, मग सा सा सा, सा सा सा. तर तुम्हाला लक्षात येतोय फरक? हे 4 तारा अशा वाजत राहतात. प सा सा सा. मग ह्याच्यानंतरचे स्वर कसे म्हणाल? सा, त्याच्यानंतर थोडं वरचं पिच रे ग म सा रे सा ग सा म सा प. याच्या आधी सा, ह्याला आधी पकडून ठेवायला लागेल. मग एक वरची रेंज घेऊन सा रे सा ग सा म सा
अशा प्रकारे एक 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 स्वर म्हणायला लागेल. सा ध सा नी सा सा सा. हे बघा, आता माझा सा आणि तो सा मॅच झाला पाहिजे. तुम्ही सा सा वरचा सा, मग आता तुम्ही सा हे म्हणू शकत नाही. सा 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 आणि मी जे म्हणते ते सेमच आलं पाहिजे. सा सा प प प ऐकू येतोय ना तुम्हाला? तर प सा प सा प सा प सा प सा सा म सा सा प म सा. तर अशा प्रकारे एक एक पिच वरचं घेऊन सा रे ग म पा ध नी सा सा नी ध प म ग रे सा. सो जेव्हा तुम्ही सा तुमचा जेव्हा बरोबर पट्टी जुळेल तानपुऱ्याची, तेव्हा पुढचा स्वर बरोबर लागेल, मग त्याच्या पुढचा लागेल, मग वरच्या सापर्यंत सर्व स्वर बरोबर लागतील. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? फर्स्ट you match your pitch with the swaras on tanpura, then sing sa perfectly. एकदम परफेक्ट झाला पाहिजे सा. त्याच्यानंतर एक 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 स्वर वाढवायचा, वरच्या स्वरापर्यंत जायचा आणि मग परत खालच्या स्वरापर्यंत यायचं. याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इयर ट्रेनिंग. ते जेव्हा तुमचं चांगलं असेल तेव्हा इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू रेकग्नाइज द स्वराज, ऑल्सो टू सिंग द स्वराज. सो हा जो माझा व्हिडिओ होता हा तानपुऱ्यावरती कशी प्रॅक्टिस करायची आणि तानपुऱ्यावरती स्वर कसे लावायचे याच्यासाठी होता. सो आय होप यू ऑल एन्जॉयड माय व्हिडिओ, अँड इफ यू आर न्यू टू माय चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल, like my channel, also like my videos and share my videos with your friends and family. And thanks for watching. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. सो अशा प्रकारे प्रॅक्टिस करत राहा, गात राहा. हॅपी सिंगिंग.